क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 24 फरवरीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे 2026चे पद्म पुरस्कार आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याबद्दल प्रश्न असू शकतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी, इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो 2026चा मुख्य उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होता ऑप्शन क्रमांक 2, AIचा वापर सामाजिक प्रगतीसाठी करणे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पाहूया आपण आजचे प्रश्न. कोणत्या भारतीय शहरात अर्थ शॉर्ट प्राईज 2026चे आयोजन केले जाणार आहेत? तर तो शहर आहे महाराष्ट्राच्या मुंबई शहर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. अर्थ शॉर्ट प्राईज 2026, शहर मुंबई, वेळ नोव्हेंबर 2026 मध्ये. संस्थापक प्रिन्स विलियम. महत्त्व पहिल्यांदाच भारतात आयोजित होणारा या. स्वरूप पर्यावरणीय ऑस्कर, ग्रीन ऑस्कर म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. बक्षीस 5 विजेत्यांना प्रत्येकी 10 कोटी रुपये मिळणार आहेत, म्हणजेच 1 मिलियन एवढे मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती या पुरस्काराबद्दल तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. आसाम मंत्रिमंडळाने चाय बागायतदार जमितीसाठी किती टक्के आरक्षण मंजूर केलेलं आहे? तर आसामने 3% आरक्षण मंजूर केलेलं आहे बागायती जमातीसाठी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. आसामच्या बागायतदारला आरक्षण किती टक्के? 3%. कोणते नोकऱ्या? वर्ग 1 आणि वर्ग 2, म्हणजेच क्लास 1 आणि क्लास 2ची पोस्ट आहे. श्रेणी OBC कोट्यातून आरक्षण दिलं जाईल. तारीख 17 फरवरी 2026 मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. उद्देश चाय बागायतदार तरुणांना उच्च सहकारी पदावर संधी देणे याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी डिझाईन व निर्मिती कॅडेट प्रशिक्षण जहाज CTS कृष्णा कोठे लॉन्च करण्यात आले? तर ही कुट्टुपल्ली, चेन्नई, तामिळनाडू येथे आयोजित करण्यात आलेले लॉन्च करण्यात आलेले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. INS कृष्ण पहिला स्वदेशी CTS कुट्टुपल्ली, तामिळनाडू L&T शिपयार्डद्वारा निर्मिती करण्यात आलेली आहे. लॉर्सेन अँड टर्बो. तारीख 22 फरवरी 2026. श्रेणी पहिली स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाज आहे. मोहीम आत्मनिर्भर भारत अंतर्गत कृष्णा INS कृष्णाची निर्मिती करण्यात आलेली आहे. उद्देश नौदल कॅडेट्सना आधुनिक समुद्री प्रशिक्षण देणे याचा मुख्य उद्देश आहे. तर ही महत्त्वाची माहिती INS कृष्णाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. पहिला ईशान्य तांदळाचा महोत्सव वारशे धान्य कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? तर तो नागालँड राज्यात आयोजित करण्यात येणार आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ईशान्य तांदूळ महोत्सव 2026, राज्य नागालँड, शहर कोणतं आहे? चुमुकेदिमा हा शहर आहे विद्यार्थी मित्रांनो. तारीख 26-27 फरवरी 2026 या रोजी आयोजित करण्यात येणार आहे. विषय वारशाचे धन, ग्रेन ऑफ हेरिटेज. आयोजक इनटेक आणि नागालँड कृषी विभाग. उद्देश ईशान्य तांदळाचे दुर्मिळ प्रजातीचे जतन करणे. त्यानंतर पुढला प्रश्न. हिला सोयाबीन महोत्सव 20 ते 21 फरवरी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर हा नागालँड राज्यात करण्यात आला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे.
आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सोयाबीन महोत्सव 2026. राज्य कोणतं आहे? नागालँड. ठिकाण चुमुकदिमा हा ठिकाण आहे. तारीख 20 ते 21 फरवरी 2026. शेतापासून मेजवानी फील्ड टू फीट्स. आयोजक नागालँड विद्यापीठ आणि ICAR. सोयाबीन उत्पादक आणि प्रक्रिया तंत्रज्ञान वाढवणे याचा मुख्य उद्देश आहे. तर ही महत्त्वाची माहिती सोयाबीन महोत्सवबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. 2026च्या AIMA बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा करण अडानी यांना मिळालेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. AIMI बिझनेस लीडर ऑफ द इयर 2026. विजेता करण अडानी. पद MD अडानी पोर्ट्स आणि सेज. संस्था ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन म्हणजे AIMA. तारीख 21 फरवरी 2026. ठिकाण नवी दिल्ली इथे. पुरस्कार वितरण धर्मेंद्र प्रधान यांनी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे यांच्या हस्ते. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. 350 आंतरराष्ट्रीय सामना खेळणारी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू कोण ठरलेली आहे? तर ही खेळाडू आहे एलिस पेरी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. एलिस पेरी 350 आंतरराष्ट्रीय सामने. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून खेळते एलिस पेरी. टप्पा 350 आंतरराष्ट्रीय सामने त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तारीख 22 फरवरी 2026 या रोजी. विरुद्ध भारत मुंबई येथे. विक्रम ऑस्ट्रेलियाची पहिली महिला आणि पुरुष खेळाडू. तर विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्त्वाची माहिती आहे. याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न. भारत अमेरिका यांच्यातील वज्र प्रहार हा संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर हा बकलोल हिमाचल प्रदेश इथे आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र इथे आणखी एक प्रश्न बनू शकतो. कोणता? वज्र प्रहार हा कोणत्या 2 देशात होतो? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारत आणि अमेरिका या 2 देशाच्या लष्करी सराव आहे. तर हा पण प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असा असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न. खालीलपैकी कोणाला 2026च्या CEO ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर समीर कनोडिया यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. फरवरी 2026 पर्यंत ताज्या बातमीनुसार समीर कनोडिया यांना CEO ऑफ द पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हे कोणत्या कंपनीचे MD आणि CEO आहेत? तर लुमिया डेटा मॅट्रिक्स. केव्हा हा पुरस्कार जाहीर झाला? 16 फरवरी 2026. ठिकाण मुंबई. सलग दुसऱ्या वर्षी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती आहे. हे माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. ऑस्ट्रेलिया प्रदेशात H5N1 इन्फ्लुएन्झाची लागण झालेला पहिला पक्षी प्रजाती कोणती आहे? तर जॅटू पेंग्विन यांना हा संक्रमण झालेला आहे H5N1. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ऑस्ट्रेलियाच्या पक्ष्यामध्ये H5N1ची पहिली नोंद जेटू पेंग्विन याला झालेली आहे. विषाणू आहे H5N1 हायली पॅथोजेनिक बर्ड फ्लू आहे. ठिकाण हर्ड आयलँड आर्कटिक प्रदेश. वेळ फरवरी 2026 मध्ये. नोंद ऑस्ट्रेलियन क्षेत्रातील पक्ष्यामध्ये पहिलं अधिकृत प्रकरण हे घडलेलं आहे. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपले जे पण चालू घडामोडीचे प्रश्नाचे सिरीज आहे तिथे आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे 2026चे आपण जे पण पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. चला आता आपण पद्म पुरस्कारबद्दल माहिती पाहूया. तर सर्वात आधी पद्म पुरस्कार काय असते, कोणत्या व्यक्तींना देण्यात येते त्याचे आपण डिटेल पाहूया. पद्म पुरस्कार हे भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. हा पुरस्कार प्रामुख्याने असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाते. हा पुरस्कार कोणाला आणि कशासाठी दिला जाते याची आपण सविस्तर माहिती पाहूया. कोणाला दिला जातो? क्षेत्र, कला, समाजसेवा, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा व इतर कोणत्याही क्षेत्रात
विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भेदभाव नाही. हा पुरस्कार देताना व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेदभाव केला जात नाही. अपवाद, काही अपवाद पण आहेत विद्यार्थी मित्रांनो. सरकारी कर्मचारी उदाहरण डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता हे सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत हे पुरस्कारासाठी पात्र नसतात. हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हे पुरस्कार 3 प्रकारचे असतात. पद्म पुरस्कार कोणकोणते आपण पाहूया. हे पुरस्कार ज्या श्रेणीत दिला जातो तिथे पद्मविभूषण विलक्षण आणि विशिष्ट सेवासाठी हा पुरस्कार दिला जातो. पद्मभूषण उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवासाठी दिला जातो आणि पद्मश्री कोणत्याही क्षेत्राची विशिष्ट सेवासाठी हा दिला जातो. निवड प्रक्रिया कशी असतो. शिफारस दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबर या काळात पुरस्कारांची नामांकन मागवली जातात. कोणताही व्यक्ती स्वतःचे किंवा दुसऱ्याचे नाव सुचवू शकते. समिती पंतप्रधान दरवर्षी स्थापन केलेली पद्म पुरस्कार समिती या नावाची छाननी करते आणि घोषणा केव्हा करण्यात येतो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त म्हणजे 26 जानेवारी याच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली जाते. आणि 2026चे आता आपण पद्मविभूषण पुरस्कार पाहूया विद्यार्थी मित्रांनो. तर 2026चे पद्मविभूषण पुरस्कार 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. तर ते 5 व्यक्ती कोणकोणते आहेत. तर पहिले धर्मेंद्र सिंग देओल, त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला. पद्मविभूषण हा कला क्षेत्रासाठी आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता होते. एन राजाराम कला क्षेत्रासाठी उत्तर प्रदेश या राज्याचे होते. प्रसिद्ध व्हायोलिन वादक. के टी थॉमस सार्वजनिक व्यवहार केरळ. पी नारायण साहित्य शिक्षण केरळ. व्ही एस अच्युतानंद मरणोत्तर यांना देण्यात आलेले आहे. पद्मविभूषण सार्वजनिक व्यवहार केरळचे माजी मुख्यमंत्री होते. तर ही 5 पद्मविभूषण पुरस्कार तुम्ही लक्षातच ठेवा, कारण की तुम्हाला जोड्या मिलावासारखा प्रश्न पण येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. कारण की पद्मविभूषण पुरस्कार खूप महत्त्वाचे असतात. तर हे 5चे 5 व्यक्ती तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर आपण पाहूया पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्राची व्यक्ती. अलका याज्ञिक कला क्षेत्रासाठी त्यांना पद्मभूषण मिळाला. पियुष पांडे मरणोत्तर त्यांना कला क्षेत्रासाठी मिळाला आणि उदय कोटक यांना व्यापार आणि उद्योगकरिता पद्मभूषण पुरस्कार मिळाला. तर हे 3 व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पद्मभूषण याआधी आपण महाराष्ट्राचे एक व्यक्ती होते पद्मविभूषणसाठी कोणते, धर्मेंद्र सिंग देओल. तर हे पद्मविभूषणसाठी आहेत आणि हे 3 व्यक्ती पद्मभूषणसाठी आहेत. म्हणजे टोटल आतापर्यंत किती झाले व्यक्ती, 4 व्यक्ती. आता पद्म पुरस्कार पाहूया. डॉक्टर अरविंद फडणवीस वैद्यकीय क्षेत्र. अशोक खाडे व्यापार आणि उद्योग क्षेत्र. भिकुया लाडक्या ढिंडा कला क्षेत्रासाठी. जनार्दन बापूराव बोधे सामाजिक कार्य. जुरुस वासी विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी. माधवराव रंगनाथन कला या क्षेत्रासाठी. रघुवीर तुकाराम खेडकर कला क्षेत्रासाठी. रोहित शर्मा क्रीडा क्षेत्रासाठी त्यांना पद्मश्री मिळाला. सतीश शाह कला क्षेत्रासाठी. सत्यनारायण नुवाल व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी. श्रीरंग देवबा लाड शेती यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो हे 11 पद्मश्री पुरस्कार आहेत. याआधी 3 आणि 1 पद्मविभूषण 1 आणि पद्मश्री पद्मभूषण 3. तर टोटल महाराष्ट्राच्या किती व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आहे. तर 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आहे. तर हे 15 व्यक्ती तुम्ही लक्षातच ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याबद्दल प्रश्न असू शकतो पद्म पुरस्कारबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या सिरीजमध्ये एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. अंगणवाडी सेविकांसाठी AI आधारित शिक्षा साथी टूल वापरणारं देशातलं पहिलं राज्य कोणते ठरलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे गुजरात. ऑप्शन क्रमांक 2 आहे केरळ. ऑप्शन क्रमांक 3 आहे महाराष्ट्र आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे दिल्ली. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या चालू घडामोडीच्या प्रश्नाच्या सिरीजमध्ये आपण याबद्दल उत्तर पाहणार आहोत. तर उत्तर द्यायला विसरू नका. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी सिरीज घेत आहोत, ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपली क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.